श्री गोपालकृष्ण सेवक प्रशांत पंचभाई भागवत कथा, प्रवचन, कीर्तन याच्या मार्फत जनता जनार्दनाची यथाशक्ती सेवा करण्याचा प्रयत्न माझा चाललेला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नाशिक जिल्हा धर्माचार्य गतिविधीचा मी एक कार्यकर्ता. आजचं जे प्रवचन आहे त्या प्रवचनकारांची ओळख करून देताना मला विशेष आनंद होतोय. कारण सकळ संतांचा जो राजा स्वामी एकनाथ महाराज यांच्या उज्ज्वल वंशातले 14वे वंशज आजचे प्रवचनकार आहेत. श्री योगीराज महाराज पैठणकर, श्री एकनाथ महाराज संस्थान पैठण इथले. नाथ महाराजांची श्रेष्ठ परंपरा यांना लाभलेली आहेच, पण सद्गुरु श्री जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी इथं यांचं पारमार्थिक शिक्षणही झालेलं आहे. नाथ साहित्याचा विशेष अभ्यास यांचा आहे. भारताच्या अनेक राज्यांमध्ये कीर्तन, प्रवचन, व्याख्यान याच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाच्या शांती आणि समता या तत्वांचा प्रचार प्रसार त्यांनी केला. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज मिशन द्वारे गरजूंना मदत व्हावी यासाठी ते कार्यरत आहेत, समाजसेवा करतायत. सद्गुरु श्री जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दी निमित्ताने ऑनलाईन वारकरी संप्रदाय अभ्यासक्रम ही परीक्षा यांनी सुरू केली. हा उपक्रम यांनी सुरू केला, ज्याद्वारे सर्व संतांचं वाङ्मय अभ्यासण्याची सोय आपल्यासारख्या सगळ्यांना झालेली आहे. संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांचे जे तत्वज्ञान आहे ते नुसतं ऐकण्यापुरतं मर्यादित न राहता आचरणातही आलं पाहिजे. याकरता काहीतरी करावं म्हणून त्यांनी नाथषष्ठीच्या दिवशी वारकरी वैष्णव पूजन असा एक अभिनव उपक्रम चालू केला. तर अशी नाथ महाराजांची श्रेष्ठ परंपरा लाभलेल्या श्री योगीराज महाराज पैठणकरांचं प्रवचन, सुश्राव्य प्रवचन आपण ऐकूयात. अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम परम धाम कैवल्यमेकं तुरीयम प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. स्वये भानुजो भानु आराधियेला तयाचे कुळी दीपकू दिव्य झाला. हरिभक्ती लागोनी तारी समजता नमस्कार माझा सद्गुरू एकनाथा. विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत याच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून एक अभिनव उपक्रम हा राबवण्यात येतो आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीला ललामभूत असं कार्य हे आपण सर्वजण करणं हे संतांना अपेक्षित आहे आणि तेच कार्य एक प्रकारे विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून होत आहे. सध्या वारीचे दिवस आहेत आणि वारी म्हटल्याच्या नंतर मनामध्ये असा विचार निर्माण होतो की वारी म्हणजे काय. सर्वसाधारणपणे एकनाथ महाराजांनी आणि बाकीच्या सगळ्या संतांनी पंढरीच्या वारीचं महत्व खूप मोठ्या प्रमाणामध्ये विशद केलेलं आहे. परंतु संतांची ही या पाठीमागची भूमिका जी आहे ती पंढरपूरची वारी करणं तर आहेच आहे, परंतु समाज एकत्रित करणे ही त्याच्या पाठीमागची भूमिका आहे आणि याच्या संबंधाने आपण थोडासा विचार करणार आहोत. एकनाथ महाराजांचा एक फार सुंदर अभंग आहे. नाथ महाराज सांगतात, माझ्या वडिलांचे दैवत कृपाळू हा पंढरीनाथ. पंढरीसे जाऊ चला भेटू रखुमाई विठ्ठला. कुंडलिके बर्वे कैले कैसे भक्तीने गोविले. एका जनार्दनी नीट पायी जडली से वीट. वारकरी परंपरा ही अनेक संतांच्याकडे घराण्यामधून चालत आलेली आहे. काही संत हे स्वतःहून वारकरी संप्रदायिक बनलेले असले तरी सुद्धा अनेक संतांच्या घराण्यामध्ये वारकऱ्यांची परंपरा, पंढरीच्या वारीची परंपरा ही चालत आलेली आहे. शांतीब्रह्मश्री एकनाथ महाराज हे त्यापैकीच एक आहेत की ज्यांच्या घराण्यामध्ये, एकनाथ महाराजांच्या या घराण्यामध्ये, भानुदास महाराजांच्या कुळामध्ये पंढरपूरची वारी ही अखंडपणे चालत आलेली आहे. एकनाथ महाराजांचे पणजोबा संत भानुदास महाराज हेच संत भानुदास महाराज की ज्यांनी विजयनगर साम्राज्यामध्ये नेलेली
भगवान श्री विठ्ठलाची मूर्ती स्वतःच्या भक्तीच्या बळावरती आणून पंढरीमध्ये पुनर्स्थापित केली. हा इतिहास सर्वश्रुत आहे. जेव्हा भानुदास महाराज पंढरपुरामध्ये पांडुरंगाची मूर्ती नाही हे समजल्यानंतर तिकडे निघाले, विठ्ठल विठ्ठल नामघोष करत भानुदास महाराज तुंगभद्रा नदीच्या काठावरती पोचले. आणि तिथे गेल्याच्या नंतर भगवंताचा संवाद झाला आणि काही चोरीचा आळ भानुदास महाराजांवरती आला. मोठी कथा आहे ती, आपण मुळातून बघून घ्यावी. आणि तो आळ झाल्याच्या नंतर भानुदास महाराजांना चोर म्हणून पकडण्यात आलं. भक्ताची आणि देवाची ताटातूट होण्याचा किती जरी मोठा प्रसंग आला तरी सुद्धा जो भक्त आपल्या देवाची भक्ती सोडत नाही, जो उपासक आपल्या उपास्याची श्रद्धा दूर सारत नाही, तो खरा उपासक आहे आणि तोच खरा भक्त आहे. नारद महर्षींनी आपल्या भक्ती सूत्रामध्ये या बाबतीमध्ये थोडस विवेचन केलेलं आहे. आपण जे आपल्या भगवंताची आपल्या उपास्याची भक्ती करतो ती भक्ती कशी असावी, तर नारद महर्षी सांगतात, गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षणवर्धमानम सूक्ष्मतरम अविच्छिन्नम अनुभव रूपम. यातली अविच्छिन्न प्रकारची जी भक्ती नारद महर्षींनी सांगितलेली आहे त्याचा हा विचार आहे. भक्त आणि देवाचा ताटातूट होण्याचा खूप मोठा बाका प्रसंग आलेला आहे, परंतु अशाही परिस्थितीमध्ये जरी हे आकाशवर पडूप आहे, ब्रह्मगोळ भंगा जाई वडवा नळ त्रिभुवन खाई परिमी तुझीच वास पाहेगा. न करी आणि कांचा पांगिला नामधारक तुझाची अंकिला. सप्तही सागरे समरस होती जै हे विरुनी जाय क्षिती. पंचमहाभूते प्रलय पावती तरी मी तुझाची सांगाती गावी ठोका. फल तैसे वर पडो भारी परिणाम नसंडो नटळो निर्धारी. जेवी पतिव्रता प्राणेश्वरी विनवी भानुदास म्हणे अवधारी गावी ठोपा. अशा पद्धतीची अवस्था ही भानुदास महाराजांची झाली आणि तसे वक्तव्य त्यांच्या मुखातनं बाहेर पडलं आणि भक्ती बळावरती स्वतःच्या पांडुरंगाची मूर्ती पुन्हा पांडुरंगाच्या मंदिरामध्ये अर्थात पंढरपुरामध्ये आणण्यात आली आणि भानुदास महाराजांच्या हस्ते पांडुरंगाची पुनर्स्थापना झाली. पांडुरंगा यानंतर तू आता कधीही इथून जाऊ नकोस, आणि याचं प्रतीक म्हणून भानुदास महाराजांनी मंदिराच्या 16 खांबी मंडपामध्ये भानुदास महाराजांनी समाधी घेतली. अशा भानुदास महाराजांच्या कुळामध्ये पंढरपूरची वारी ही एकनाथ महाराजांच्याकडे चालत आलेली. ते भानुदास महाराज म्हणतात, आमुची एकवळी पंढरीचा नेम वाचे सदा नाम विठ्ठलाचे. विठ्ठलाचं नाम आमच्या मुखामध्ये आहे आणि पंढरीची वारी आमच्या घराण्यामध्ये चालत आलेली आहे. एवढी मोठी परंपरा ही भानुदास महाराजांपासून एकनाथ महाराजांच्याकडे आलेली. ह्या भक्ती परंपरेला एकत्र नाथ महाराजांनी न जाता एक संघटन तयार करण्याचा विचार केला आणि त्यांनी स्वतः लोकांना सांगितलं, माझ्या वडिलांचे दैवत कृपाळू हा पंढरीनाथ. हा जो पंढरीनाथ आहे ना, तो माझ्या वडिलांचं दैवत आहे आणि त्यामुळे पंढरीसी जाऊ चला भेटू रखुमाई विठ्ठला. आपण पंढरपूरला जाऊ. लक्षात घ्या, इथे नाथ महाराजांची जी भाषा आहे, पंढरीसी जाऊ चला. इथे नाथ महाराज सगळ्यांना आमंत्रण देत आहेत की पंढरपुरामध्ये या, आपण सर्वजण मिळून पंढरपूरची वारी करू. यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर हे प्रमाण प्रसिद्ध आहे. अनेक ठिकाणी संत महात्म्यांनी लोकांना आवाहन केलेले आहे. यारे 18 वर्ण पंढरीसी हा मूळ विचार हा संतांच्या वाङ्मयातून आलेला आहे. या ठिकाणी पंढरपूरच्या वारीमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदाभेद न पाळता पाया पडे जन एकमेका या न्यायानं ही वारी पंढरपूरची चालू आहे. आपण पाहतो संतांच्या बरोबर लाखोन समाज पंढरपुरामध्ये प्रवेश करत असतो. ज्ञानोबारायांच्या बरोबर असेल, नाथ महाराजांच्या बरोबर असेल, तुकोबारायांच्या बरोबर असेल, निवृत्तीनाथ महाराजांच्या बरोबर असेल, त्यानंतर सोपान काकांच्या बरोबर असेल, मुक्ताबाईंच्या बरोबर असेल, या सगळ्या संतांच्या बरोबर किंवा इतरही अनेक संत जे ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत त्यांच्या बरोबरीनं हजारोनं लाखोनं समाज हा पंढरपुरामध्ये प्रवेश करतो. कोणत्याही प्रकारचा भेद, पंढरीये भेद नाही सत्य असं नाथ महाराज सांगतात. पंढरपुरामध्ये भेद नाहीये. का असं? पंढरपुरामध्ये भेद नसण्याचं कारण त्याचं जे उपास्य दैवत आहे ना पांडुरंग, तो परमात्मा हे त्याचं मूळ कारण आहे. ते कसं सांगतो आपल्याला? पांडुरंग हा त्याचं स्वरूप जर पांडुरंगाचं बघितलं तर दोन्ही कमरेवरती हात ठेवून तो पांडुरंग परमात्मा उभा आहे आणि अशा प्रकारे तो उभा असलेला पांडुरंग परमात्मा हा समचरणानं जरी उभा असला तरी समदृष्टीनं सुद्धा तो उभा आहे. तो समचरणानं का उभा आहे याचा थोडासा विचार करा. समचरणानं तो यासाठी उभा आहे की येणाऱ्या प्रत्येक भक्ताला तो समप्रमाणामध्ये देऊ शकतो स्वतःसाठी. म्हणजे पांडुरंगाचे जे चरण कमल आहेत ते दोन्ही समचरण, अशी समचरण दृष्टी विटेवरी साजिरे असं तुकोबाराय वर्णन करतात. त्या पद्धतीनं समचरणानं समचरणी उभा
चैतन्याचा गाभा असं नाथ महाराज वर्णन करतात. अशा पद्धतीनं समचरण घेऊन तो परमात्मा पांडुरंग उभा आहे. म्हणजे येणाऱ्या भक्तांच्यासाठी त्या पांडुरंगाचे चरण समान आहेत. त्याच्यासाठी कोणीही उच्च नाही, कोणीही नीच नाही, कोणीही श्रीमंत नाही, कोणीही गरीब नाही, आणि कोणीही आपला आणि कोणीही परका नाही. आप परू नाही चैतन्य जैसा, ज्याप्रमाणे ज्ञानोबराय बोलतात त्या पद्धतीनं आप परभाव रहित अशा पद्धतीचा तो पांडुरंग परमात्मा आहे. तो समदृष्टीनं उभा आहे. तो समदृष्टीनं यासाठी आहे की येणाऱ्या प्रत्येक भाविकाला तो समानतेनं बघेल. समचरण हे भक्तांच्यासाठी सम आहेत की सगळ्यांना एकसारखे दर्शन मिळावेत. आपण जर का महाराष्ट्राच्या बाहेर कुठे गेलो तर तिथे आपल्याला अनेक ज्याला आपण म्हणतो त्रास सहन करावा लागतो, अनेक गोष्टींचे व्यवधान आपल्याला सहन करावे लागतात. काय होतं तिथे गेल्यानंतर भगवान सो रहे है, भगवान खाना खा रहे है या नावाखाली बऱ्यापैकी गोरखधंदा ज्याला आपण म्हणतो तो चालत असलेला आपण पाहतो. परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र तसं नाहीये. हा पांडुरंग जो आपला आराध्य दैवत आहे, तो पांडुरंग आपण गरीबाचा देव म्हणतो. तो गरीबाचा देव आहे याचा अर्थ तो गरीब आहे असं नाही. कारण तो यशस्वी अवदार्य, ज्ञानोबाराय सांगतात, ऐका यशस्वी अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुणवर्य वसती जेथ. म्हणून तो भगवंतो, हा भगवंत जो आहे हा या सगळ्या गुणांनी त्या ठिकाणी उभा आहे. एक थोडस वेगळं चिंतन जर बघायचं झालं तर परमात्मा पांडुरंग हा विटेवरती उभा आहे. तो विटेवरती उभा का आहे तर आपल्याला सर्वांना माहिती आहे, मोठी कथा आहे. ती कथा सांगून मी वेळ घेणार नाही, परंतु जाता जाता मी आपल्याला सांगेन. पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा ही आरती नामदेवरायांनी केलेली आपण रोज म्हणतो. नामदेवरायांनी सांगितलं पुंडलिकाच्या भेटीसाठी परमात्मा आला. पुंडलिकाच्या भावार्था आला, गोकुळीहून येता. गोकुळीहून तो कशासाठी आला तर पुंडलिकाच्या भावार्थासाठी तो आला. पुंडलिकानं काय केलं? पुंडलिके बरवे केले नाथ महाराज सांगतात. कैसे भक्तीने गोविले, अशा प्रकारची आई वडिलांची भक्ती केली आणि त्याचा एक मोबदला म्हणून तो परमात्मा आला. पण आल्याच्या नंतर आई वडिलांची सेवा न सोडता पुंडलिकरायानं विट मागे भिरकावली आणि त्या विटेवरती तो परमात्मा उभा राहिला. सुंदर पद्धतीचं चिंतन त्या ठिकाणी केलेलं आहे. ज्ञान विज्ञानहीनानाम मूढानाम पापिनामपि दर्शनात्ते भवेन मोक्ष प्रार्थयामे मुहुर्मुहुः, अशा पद्धतीची मागणी पुंडलिकरायाने पांडुरंगाला केली. पांडुरंग हा पुंडलिकरायासाठी उभा राहिला आणि त्यांनी असं सांगितलं, मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी. कोणीही तुझ्याकडे येऊ देवा, मूढ असेल, पापी असेल, जैसे तैसे म्हणजे कोणत्याही प्रकाराची माणसं जर का तुझ्याकडे देवा आली तर त्यांना तू तुझ्या दर्शनातून मोक्ष प्रदान करून दे. अशा पद्धतीची भाषा ही महाराजांनी पुंडलिकरायांनी वापरलेली आहे. भगवंतानं सांगितलं काही हरकत नाही पुंडलिका, जो मला माझ्या शरणागतीमध्ये येईल, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणागता शरण्य मीच एको. खरं म्हणजे मीच सगळ्यांना शरण येण्यामध्ये समर्थ आहे. दुसऱ्या कोणत्याही गोष्टीच्या ठिकाणी स्वतःची श्रद्धा बाळगू नकोस, फक्त माझ्याच शरणागतीमध्ये ये. आता खरं म्हणजे भगवंताच्या शरणागतीमध्ये न जाणाराही एक समाज आपण पाहू शकतो. गीतेमध्ये भगवंतानं सांगितलंय, नमाम दुष्कृतीनो मूढः प्रपद्यन्ते नराधमाः मय्या परतः ज्ञान आसुरं भावमाश्रिताः. भगवंतानं गीतेमध्ये असं सांगितलेलं आहे की तात्पर्य त्याचं असं आहे की जो नराधम आहे ना तो मला शरण येत नाही. आता याचा एक अजूनही अर्थ आपण असा लावू शकतो, जो मला शरण येत नाही तो नराधम आहे असं आपण म्हणू शकतो. मग अशा पद्धतीनं जो भगवंताला शरण जातो तो भगवंताचा भक्त आहे, तो भगवंताला आवडतो. मग त्यातही कोण आवडतं तर त्यातही भगवंतानं गीतेमध्ये सांगितलेलं आहे की सगळे भक्त मला आवडतात, जे जे माझ्यासाठी कर्म अर्पण करतात, जे माझ्यासाठी काही गोष्टी अर्पण करतात. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छते तदहम भक्त्युपरतमश्नामी प्रयतात्मनः. अशा पद्धतीनं भगवंतानं सांगितलं, मला पान असेल तरी अर्पण करा, फूल असेल तरी अर्पण करा, फळ असेल तरी अर्पण करा, काही नसेल आणि फक्त पाणी असेल ते पाणीही मला तुम्ही अर्पण करा. अशा पद्धतीनं भगवंतानं वस्तूच्या अर्पण क्रिया आपल्याला सांगितली की तुम्ही तुमच्याकडच्या वस्तू मला अर्पण करा. दुसरी भगवंतांनी एक गोष्ट गीतेमध्येच अशी सांगितलेली आहे, यत करोशी यद अश्नासी यज्जुहोशी ददासी यत तपस्यस्य कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. म्हणजे याच्यामध्ये भगवंत असं सांगतात, यत करोशी, हे अर्जुना तू जे काही करशील, यद अश्नासी,
जेही काही तू प्राशन करशील, या जोहोशी ज्याचंही कशाचं तू हवन करशील, ददास्यत जेही काही तू देशील, या तपस्यसी कौंतेय, हे अर्जुना ज्याचंही कशाचं तू तप करशील, तत्कुरुष्व मदर्पणम, ते मला तू अर्पण करून टाक. आपण जर बघितलं तर वारी हे एक प्रकारचं तप आहे. याच्यामध्ये कायिक तप आहे, वाचिक तप आहे आणि मानसिकही तप आहे. पंढरपुरामध्ये आपण जेव्हा असतो तेव्हा आपल्याला पंढरपुराबद्दल आकर्षण असतं, प्रेम असतं, परंतु पंढरपुरून गेल्याच्या नंतर आता खरा जो वारकरी आहे त्या पुढच्या वर्षीच्या वारीची आस लागलेली असते. म्हणजे काय की वारकरी जो खरा आहे त्याला पांडुरंगाशिवाय शिवाय दुसरं आठवत नाही. म्हणजे काय, हे मानसिक तप झालं. अखंड परमात्म्याचं नामस्मरण मुखामध्ये हे वाचिक तप आहे. आणि कायिक तप म्हणजे काय की पायी पंढरपूरची वारी करणे, याला कायिक तप असं म्हणतात. म्हणजे कायिक, वाचिक आणि मानसिक या 3 पद्धतीनं ही वारी घडत असते. त्यामुळे ह्या वारीला महत्व आहे. आता वारी जर आपण बघितलं तर अनेक ठिकाणच्या वाऱ्या आपण पाहू शकतो. काही देवीच्या ठिकाणच्या यात्रा असतात, तिथेही लोक पायी जात असतात. अजून इतरही कुठली देवी देवता असतील त्यांच्या ठिकाणी पायी जाण्याची परंपरा, प्रथा ही चालत आलेली आहे. परंतु पंढरपूरच्या वारीला एक अनन्यसाधारण महत्व यासाठी आहे कारण की पंढरपूरच्या वारीमध्ये सात्विकता आहे, हे सर्वात महत्वाचं कारण आहे. त्या ठिकाणी श्रद्धा आहे, त्या ठिकाणी भक्तिभाव आहे, त्या ठिकाणी आपलेपणा आहे, त्या ठिकाणी आपपरभाव नाही आणि त्या ठिकाणी प्रेमच प्रेम आहे, आनंदच आनंद आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, अशा पद्धतीची अवस्था त्या ठिकाणी होऊन जाते. तुकोबारायांनी फार सुंदर सांगितलंय बरं का. तुकाराम महाराज सांगतात की आंधळ्यासी डोळे, पांगुळ्यासी पाय, तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. वृद्ध सुद्धा तरुण होऊन नाचायला लागतात आणि तेव्हा आपल्याला त्या पांडुरंगाचं महत्व कळायला लागतं. त्याचा आनंद जो एकदा घेतो त्या आनंदाहून पुन्हा तो माघारी येऊ शकत नाही, अशी अवस्था त्या पंढरपूरच्या वारीची आपण पाहू शकतो. मग अशा पद्धतीची जी पंढरपूरची वारी आहे, रात्रागम नावाचं महाराजांनी रात्रागमामध्ये काही एक 5 साधनं सांगितलेली आहेत. त्याच्यातलं अभिगमन ज्याला आपण म्हणतो, ते अभिगमन म्हणजे वारी, म्हणजे आपल्या उपास्य देवतेच्या ठिकाणी वारंवार जाणं, याला त्यांनी वारी असं सांगितलेलं आहे. याला अभिगम असं नाव दिलेलं असलं तरी यालाच आपण आपल्या सांप्रदायिक नावानं वारी असं म्हणतो. याच्यामध्ये अनेक गोष्टींचा मिलाफ या वारीमध्ये होत असतो. इथे ना कुठल्या प्रकारचा वर्णभेद आहे, ना कुठल्या प्रकारचा जातीभेद आहे, ना या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा उच्च नीचतेचा भेद आहे. माझ्या वडिलांचे दैवत अशा पद्धतीनं जो अभिमान बाळगतो, देवा ही माझी निराशी, ठाव तुझे पायापाशी, याचा धरीन अभिमान, करीन आपुले जतन, या न्यायानं प्रत्येक वारकरी भगवंताची वारी करत असतो. भगवंताची वारी करणं, पांडुरंगाची वारी करणं, तो पांडुरंग परमात्मा पुंडलिकाच्या साठी आला आणि जेव्हा त्याने वीट भिरकावली त्या विटेवरती तो विराजमान झाला, समपावलानं आणि समचरण समदृष्टीनं तो उभा राहिला. आता या विटेचा थोडासा विचार मी वेगळा आपल्याला मांडू इच्छितो. काय आहे की कुठलीही वीट म्हटली तर तिला 6 बाजू आहेत. एक पुढची बाजू आहे, एक मागची बाजू आहे, एक उजव्या हाताची बाजू, एक डाव्या हाताची बाजू, एक खालची बाजू आणि एक वरची बाजू. भगवंताचे 6 गुण आहेत. त्या 6 गुण ते षडगुण युक्त ती वीट आहे असं आपण म्हणू शकतो. अध्यात्मामध्ये वैराग्याची बैसक असावी लागते आणि त्यावरच ज्ञानाचं अधिष्ठान अधिराज्य गाजवू शकतं. त्या विटेचा जो खालचा भाग आहे त्याला वैराग्य समजा. त्या विटेवरती जो विराजमान आहे तो प्रत्यक्ष परमात्मा हा ज्ञान स्वरूप आहे, म्हणजे ज्ञान वरची बाजू झाली. ऐका, यश श्री, बर का, परमात्म्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला यश आहे आणि श्री आहे. परमात्मा स्वतः ज्ञान स्वरूप आहे, वैराग्य त्याची तळवट आहे आणि अशा ठिकाणी परमात्म्याचं ऐश्वर्य ही समोरच्या बाजूने आहे. समोरची विटेची जी समोरची बाजू आहे ते परमात्म्याचं ऐश्वर्य आहे. त्याचं ऐश्वर्य आपण पाहतो. अहो, त्या परमात्म्यानं दागिने घातले म्हणजे त्या देवाचं ऐश्वर्य दिसतं का? नाही. त्या दागिन्यांनी परमात्म्याचा अंगीकार केला तर त्या परमात्म्याच्या अंगावरती ते दागिने खुलत असतात. दागिन्यांमुळे तो परमात्मा कधीही खुलत नाही, कारण तो आमचा जो परमात्मा आहे वारकऱ्यांचा, हा अगदी तुळशीच्या हारानं सुद्धा सुखी होणार आहे, संतुष्ट होणार आहे. आणि आमच्या संतांनी जे विचार सांगितले आहेत ते फक्त भक्तांसाठीच सांगितले असं नाही, तो परमात्मा सुद्धा संतुष्ट आहे.
ज्याप्रमाणे एखादा भक्त संतुष्ट असावा त्याप्रमाणे तो परमात्मा कोणत्याही अपेक्षेविना तो पाहिजे ते द्यायला तयार असतो. वास्तविक बघता त्याचा स्वभाव घेसी तेव्हा देसी ऐसा अससे उदार असं जरी वर्णन परमात्म्याचं केलेलं असलं तरी सुद्धा जर आपण श्रद्धेनं आपण गेलो तर तो परमात्मा आपल्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाही. तर ऐश्वर्य परमात्म्याचा आधी पुढच्या बाजूला आहे, पण त्याचं औदार्य मात्र पाठीमागच्या बाजूला आहे. त्यामुळे कधी कधी काय होतं, जीवनामध्ये काय होतं की दुःखाचा प्रसंग आला तर माणूस देवाला बोलायला लागतो, देवा एवढी तुझी सेवा केली का, कागा सासरू असी मज केले भगवंता, अशा प्रकारची भावना निर्माण होते. आणि ही भावना निर्माण झाली त्याचं कारण काय असतं की त्या पाठीमागचं जे औदार्य आहे ते झाकलेलं असतं. तो परमात्मा कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये येतो आणि आपल्यावरती कृपा करतो, पण आपल्याला ते लक्षात येत नाही. आपल्याला ते लक्षात यावं याच्यासाठी त्या परमात्म्याच्या बद्दल आपण अंतःकरणामध्ये प्रेम बाळगणं गरजेचं आहे. आपलं जर एखाद्यावरती प्रेम असेल तर त्या प्रेमास्पदाला काय आवडतं या गोष्टीचा विचार जास्त होणं गरजेचं आहे. तर त्या प्रेमामध्ये अजून अजून त्याचा सुगंध दरवळायला लागतो. कसं ते आपल्याला सांगतो, आपलं परमात्म्यावरती प्रेम आहे. मग परमात्म्यावरती आपलं प्रेम आहे तर आपण आपल्याला काय आवडतं याच्यापेक्षा माझ्या प्रेमास्पद असणाऱ्या माझ्या परमात्म्याला काय आवडतं याचा थोडासा जर आपण विचार केला तर निश्चितपणे आपल्यावरती त्या परमात्म्याचं प्रेम जडल्याशिवाय राहणार नाही. पाहिल्या वेधलावी असं त्याचं स्वरूप आहे. त्या परमात्म्याचं सुंदर ते ध्यान उभे विटेवरी किंवा राजस सुकुमार मदनाचा पुतळा, कितीतरी उपाध्या संत महात्म्यांनी दिलेल्या आहेत. पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा, अशा पद्धतीने कितीतरी संतांनी त्या परमात्म्याला उपाध्या दिलेल्या आहेत. त्या परमात्म्याचं सौंदर्य काय आहे, त्याच्या सौंदर्याच्या बाबतीमध्ये परमात्म्याचं सौंदर्य काय आहे हे सांगत असताना नाथ महाराजांनी नाथ भागवतामध्ये खूप सुंदर सांगितलंय बरं का. नाथ महाराज असं सांगतात की श्रीकृष्णाची या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलुनी झाली वेडी, मदन पोटा आले बापुडे, तेथे कोणीकडे इंद्रचंद्र. स्वतःचं सौंदर्य वाढवण्याच्यासाठी जो सर्वश्रेष्ठ असणारा मदन आहे तो सुद्धा परमात्म्याच्या पोटी प्रद्युम्नाच्या रूपाने जन्म घेतो. तर इंद्र आणि चंद्राची कोणती कथा आहे, काय त्यांची मिजाज आहे की त्यांनी परमात्म्याच्या सौंदर्याच्या बरोबरी करावी. त्या परमात्म्याचं सौंदर्य अगाध आहे. तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाशे किंवा सहस्त्र दीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा, उजळल्या दश दिशा गगना आलीसे शोभा, असं त्या परमात्म्याचं सौंदर्य आहे. आणि पाहिल्या वेधला त्याच्याकडे बघितल्यानंतर बघतच राहावंसं वाटतं असं सौंदर्य त्या परमात्म्यानं अंगीकारलेलं आहे. आणि त्यामुळे वारंवार आपण पंढरपुरामध्ये जावं आणि त्याचं स्वरूप पाहावं हे जरी होत असलं तरी आपल्याला तो आवडू लागतो, पण त्याला आपण आवडावं याच्यासाठी आपणही काहीतरी केलं पाहिजे. मग आपण काय केलं पाहिजे, त्याला आपण आवडावं असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण आपल्या प्रेमास्पदाला काय आवडतं तशा पद्धतीची वागणूक ठेवणं अपेक्षित आहे. काय काय आवडतं परमात्म्याला, नाथ महाराजांचा एक फार सुंदर अभंग आहे. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. तो देवाला आवडतो, जगामध्ये तोच परमप्रिय आहे जो या सगळ्या गोष्टी धारण करतो. काय आवडतं देवाला, संत महात्मेच सांगू शकतात की देवाला काय आवडतं. एकनाथ महाराज सांगू शकतात, नामदेवराय सांगू शकतात. ते सांगतात अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का, तशीच प्रीती करी भोळ्या भाविका. त्या तुळशी आणि बुक्का तर आवडतोच, पण भोळ्या भाविकांबद्दल तो विशेष प्रेम बाळगत असतो. मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं की परमात्म्याला, गीतेमध्ये परमात्म्यानं सांगितलं की मला भक्त आवडतो, जो मला त्या काही गोष्टी अर्पण करतो तो भक्त आवडतो. त्यातही जो ज्ञानी भक्त आहे तो मला आवडतो. आणि त्यातही जो श्रद्धायुक्त अंतःकरणानं ज्ञान प्राप्त होऊनही माझं भजन करतो. ज्ञानोबारायांच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर ज्ञान गिळून गावा गोविंद गा. अशा पद्धतीनं ज्ञान बाजूला ठेवून अद्वैताची अवस्था स्वतःमध्ये राखून ठेवून द्वैत भाव प्रकट करणं ही सर्वश्रेष्ठ अवस्था भक्तीची आहे. त्यामुळे भक्ती करत असताना कधी कधी असा एक विचार असा समोर येतो. काही जण म्हणतात की अद्वैत श्रेष्ठ आहे आणि काही जण म्हणतात की द्वैत श्रेष्ठ आहे. अद्वैतवादी मोठ्या प्रमाणात आहेत, त्यापेक्षा जास्त द्वैतवादी आहेत. द्वैतवादी म्हणजे काय, तर तो परमात्मा आणि मी वेगळे आहोत ही भावना, याला द्वैतवादी म्हणायचं. आणि अद्वैतवादी म्हणजे काय, तर तो परमात्मा आणि मी एक आहोत ही भावना. परमात्मा आणि मी एक आहोत
अशा पद्धतीची जी भावना आहे त्याला अद्वैत म्हणायचं, आणि तो परमात्मा आणि मी वेगळा आहोत अशी जी भावना आहे त्याला त्याला द्वैत असं म्हणायचं. मग वारकरी संप्रदाय द्वैती संप्रदाय आहे का अद्वैती संप्रदाय आहे असा कदाचित प्रश्न निर्माण होऊ शकतो. तर वारकरी संप्रदाय वैचारिक दृष्ट्या हा अद्वैती संप्रदाय आहे आणि कृतीदृष्ट्या तो द्वैती संप्रदाय आहे असं म्हणायला हरकत आपल्याला पटवून देईल. परमात्म्याचं स्वरूप काय आहे? सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जेथे, तोहारे श्रीहरी पाहिला डोळे भरे. अशा पद्धतीने, किंवा गुणा आला विटेवरी पेटांबरधारी सुंदर जो, किंवा आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे, ते हे समचरण साजिरे विटेवरी, पहा भीमातिरी विठ्ठल रूप. म्हणजे जो अद्वैतानं युक्त आहे, जो सत्य ज्ञान अनंतम ब्रह्म ह्या कोटीमध्ये आहे, असा तो परमात्मा विटेवरती आलेला आहे. म्हणजे काय, ते त्या विटेवरती येणं हे परमात्म्याचं सगुण साकार रूप आहे. निर्गुणातून तो परमात्मा सगुणामध्ये आला. ज्ञानोबरायांचा अभंग प्रसिद्ध आहे, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदो रे. अशा पद्धतीने तो परमात्मा सगुण पण आहे आणि निर्गुण पण आहे. नाथ महाराज सांगतात, अहो तूप ज्याप्रमाणे घट्ट असेल तरी तूपच आहे आणि ते पातळ असेल तरी सुद्धा ते तूपच आहे, तशा पद्धतीने तो परमात्मा निर्गुण असला तरी तो विठ्ठलच आहे आणि सगुण असला तरी तो विठ्ठलच आहे. सगुण असला तरी तो ब्रह्माकारच आहे, निर्गुणच आहे, आणि निर्गुण तर निर्गुण आहेच आहे. त्यामुळे सगुण निर्गुण याचा भेद, हा भेदाभेद संत महात्म्यांनी दूर करून टाकला. संतांनी काय केलं की ह्या दोन्हींचा मिलाफ घडवून आणला. वारकरी संप्रदाय हा समन्वय संप्रदाय आहे. महाराष्ट्रात सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये जे अनेक भक्ती संप्रदाय चालत आलेले आहेत, त्या अनेक भक्ती संप्रदायापैकी हा एक महत्वाचा संप्रदाय आहे की जो लोकांना भेदाभेदापासून मुक्त करतो. भेदाभेदापासून मुक्त करतो म्हणजे काय करतो, तर वारकरी संप्रदाय हा न शैव पंथाचं अनुसरण करतो, न 100% वैष्णव. शैव आणि वैष्णवांचं एकीकरण वारकरी संप्रदायामध्ये झालेलं आहे. न द्वैत 100% पूर्णपणे अंगीकारतो, ना द्वैत अंगीकारतो. अद्वैत आणि द्वैताचा समन्वय वारकरी संप्रदाय साधतो. त्याच्या दृष्टीनं हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. किंवा नाथ महाराज म्हणतात त्याप्रमाणे, होऊनी वैष्णव जो का निंदी सदाशिव, त्याचे न पहावे वदन मूर्खाहुनी मूर्ख पूर्ण. अशा पद्धतीनं त्या भेदभाव करणाऱ्या, पंथामध्ये भेदभाव करणाऱ्यांना संतांनी सांगितलं शैव काय आणि वैष्णव काय. आपला तो पांडुरंग परमात्मा जो आहे तो स्वतः विष्णूचा अवतार असला तरी त्यानं डोक्यावरती शिवलिंग धारण केलेला आहे. त्यामुळे हरी आणि हराचं एकत्रीकरण असा तो पांडुरंग परमात्मा आहे. त्यामुळे शैव आणि वैष्णव या संप्रदायाचं एकीकरण, याचं समन्वय हा वारकरी संप्रदायाने सांगितलाय. त्याच पद्धतीनं अद्वैती संप्रदाय आणि द्वैती संप्रदाय याचं एकीकरण सांगितलेलं आहे. त्यांनी असं सांगितलं की ज्ञानोबारायांचं एक सुंदर वाक्य आहे बरं का. ज्ञानोबाराय सांगतात की तो परमात्मा निर्गुण जरी असला तरी सुद्धा तो सगुण झालेल्या परमात्म्याची भक्ती आमच्याकडनं घडावी, अशा पद्धतीचं ज्ञानोबाराय भाषा वापरतात. म्हणजे काय की परमात्मा हा निर्गुण निराकार असला. मधुसूदन सरस्वतींचं वाक्य बघा. मधुसूदन सरस्वती असं म्हणतात की भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. काही लोक म्हणतात की अद्वैत श्रेष्ठ आहे, काही लोक म्हणतात द्वैत श्रेष्ठ आहे. मग द्वैत श्रेष्ठ आहे तर अद्वैत श्रेष्ठ आहे. तर द्वैत आणि अद्वैत या दोन्हींचं एकीकरण हे सर्वश्रेष्ठ आहे असं आपल्याला वारकरी संप्रदाय सांगतो. काय सांगतो वारकरी संप्रदाय? असं सांगतो, मधुसूदन सरस्वतीने जो विचार मांडलेला आहे कदाचित त्याचंच हे अनुसरण असावं. भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम. द्वैत जे कल्पिल्या गेलेलं आहे की मी भक्त आहे तू देव ऐसे करी. ज्ञानोबाराय सांगतात भक्त तू देव ऐसे करी. मी भक्त असावं आणि तू देव असावं. दावी रूप मज गोपिका रमणा. अशाही पद्धतीनं त्या अभंगाचाही जर आपण विचार केला तर त्यातही हे वर्णन तुकोबारायांनी केलेलं आहे. म्हणजे ब्रह्मस्वरूप असणारा जो परमात्मा आहे तो विटेवरती येऊन विराजमान झाला आणि तोच परमात्मा
भक्ती करण्यास योग्य आहे आणि त्याची भक्ती आपल्याकडनं घडावी. तर याच्यामध्ये नाथ महाराज सांगतात की देवाला काय आवडतं, आवडे देवासी तो ऐका प्रकार. नाथ महाराजांना का माहिती, कसं काय माहिती की देवाला काय आवडतं, देवाला काय आवडतं हे नाथ महाराजांना माहिती असण्याचं एक कारण असं आहे की नाथ महाराज हे भगवंताचे अनन्यसाधारण असे भक्त आहेत. त्यांच्या अंतःकरणामध्ये विठ्ठलाशिवाय दुसरं काहीही नाही. विठ्ठलाच्या विषयी नाथ महाराज म्हणतात, विठ्ठला वाचुनी अणिकांचे ध्यान, नाही आम्हा चिंतन दुचियाचे, आमुचे कुळीचे विठ्ठल दैवत, कुळधर्म समस्त विठ्ठल देव, विठ्ठला वाचुनी नेणो क्रिया कर्म, विठ्ठला वाचुनी धर्म दुजा नाही, एका जनार्दनी विठ्ठल भरला, भरुनी उरला पंढरीये. विठ्ठलाशिवाय दुसरं काहीच आमच्या अंतःकरणामध्ये नाही ही भाषा नाथ महाराज वापरतात. एवढी अनन्य साधारण भक्ती भगवंताच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी नाथ महाराजांची आहे. आणि म्हणूनच नाथ महाराज एक भक्ताच्या नात्यानं माझ्या उपास्याला काय आवडतं हे सांगू शकतात. दुसऱ्या दृष्टीनं जर विचार करायचा झाला तर तो विचार असा आहे की नाथ महाराज स्वतः महाविष्णू आहेत आणि ते महाविष्णू असल्यामुळे ते सांगू शकतात की मला काय आवडतं. स्वतःची आवड ते सांगण्यासाठी तत्पर होऊ शकतात. म्हणून नाथ महाराज सांगतात तो ऐका प्रकार, मी सांगतोय तो ऐका. काय आवडतं देवाला? नामाचा उच्चार रात्रंदिवस. रात्रंदिवस नामाचा उच्चार केलेला हा देवाला आवडतो. अजून देवाला काय आवडतं? तुळशी माळ गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण करायची, गोपीचंदन टिळा, गोपीचंदनाचा टिळा लावायचा, हृदयी कळवळा वैष्णवांचा आणि अंतःकरणामध्ये वैष्णवांच्या बद्दल, वारकऱ्यांच्या बद्दल कळवळा असणं अपेक्षित आहे. हे का सगळं सांगतात नाथ महाराज? त्याचं कारण देवाला काय आवडतं हे आपल्याला कळालं तर आपण तसं वागण्याचा प्रयत्न करू. अजून पुढे नाथ महाराज सांगतात, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. आषाढी आणि कार्तिकीची वारी ही वारी करणं अपेक्षित आहे. तशी चैत्री आणि माघी याही वाऱ्या महत्वाच्या सांगितलेल्या आहेत. आणि तसं जर बघितलं तर वारकऱ्याच्यासाठी प्रत्येक क्षण ना क्षण हा पांडुरंगाच्यासाठी महत्वाचा आहे. पण ते जमत नसेल तर त्यातल्या त्यात वर्षातल्या 24 एकादशा, त्या जमत नसतील तर वर्षातल्या 12 एकादशा, त्या जमत नसतील तर वर्षातल्या 4 एकादशा, त्या जमत नसतील तर वर्षातल्या किमान 2 तरी एकादशा आपण पैठणला आपण पंढरपूरला जाऊन करणं अपेक्षित आहे. मग ह्या एकादशा कुठल्या कुठल्या? तर एक आषाढी एकादशी आणि दुसरी कार्तिकी एकादशी. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. पांडुरंगाने हे गुज सांगितलंय. इतर कधीही तुम्ही आला नाहीत तरी चालेल, पण आषाढी आणि कार्तिकी वारीच्या वेळी मात्र तुम्ही माझ्याकडे या. कारण की कशासाठी या? कारण तो स्वतः वाट पाहे उभा, भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळपणे तो आपल्या भक्ताची वाट बघत असतो. आणि म्हणून आषाढी आणि कार्तिकीला आपण तिथे गेलं पाहिजे. तिथे गेलं पाहिजे म्हणजे कुठे गेलं पाहिजे? तर पंढरपुरामध्ये गेलं पाहिजे. संत महात्म्यांनी खूप छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत पंढरपुराच्या आणि पांडुरंगाच्या बाबतीमध्ये हे सांगून ठेवलंय. कदाचित पंढरपूर नावाचं अजून एखादं शहर निर्माण होऊ शकेल याची जाणीव होऊनच तुकोबरायांनी सांगितलेलं असावं की ते पंढरपूर नेमकं आहे कुठे. संतांनी सांगितलंय, नाथ महाराजही सांगतायत, नामदेवराय पण सांगतायत, जंबुया द्वीपा माझी एक पंढरपूर गाव. अशा पद्धतीचा निर्देश त्या स्थानाचा करतात की जम्बूद्वीपामध्ये ते पंढरपूर गाव आहे. मग जम्बूद्वीप सुद्धा खूप मोठा आहे. आपण जर का आपल्या पूर्ण अखंड हिंदुस्थानचा जर आपण विचार केला तर अखंड हिंदुस्थान हा प्रचंड मोठा आहे. त्याच्यातल्या अनेक द्वीपांपैकी एक जम्बूद्वीप आहे आणि त्या जम्बूद्वीपामधलं जे पंढरपूर आहे ना, त्या ठिकाणी जो पांडुरंग आहे ना, ते आपलं उपवास्य आणि त्या ठिकाणी जायचंय बरं. अशा पद्धतीची भाषा ही संत महात्मे वापरतात. आता पुन्हा निर्माण प्रश्न असा होईल की तिथे सुद्धा जर कदाचित अनेक पंढरपूर निर्माण झाली, आणखी काही पंढरपूर निर्माण झाली तर अजूनही त्याचा काहीतरी निर्देश असावा. म्हणून सांगितलं तुकोबारायांनी, भीमातीरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे, तेथील मोकाशी 4 भुजा त्यासी, पाहिला 16,000 रे. भीमातीरावरती असलेलं जे पंढरपूर आहे ना, ते कदाचित भीमातीर हे मोठं आहे, त्याच्यावरती अजून काही पंढरपूर निर्माण होऊ शकतील. मग अजून निर्देश केला की ज्या ठिकाणी पुंडलिक पाटील आहे ना, तिथे त्यानं पुंडलिक पाटील केली कुळवाडी. अशा पद्धती त्या पुंडलिक राय ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचं पंढरपूर. अशा पद्धतीने ह्या पंढरीचा निर्देश केला. आणि आता आपण जर बघितलं, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, असा ज्याचा नेम आहे तो देवा परमपूज्य जगी, तो देवाला आणि जगाला परमपूज्य स्थानी प्राप्त होत असतो.
मग आता या ठिकाणी देवाच्या आवडीचे विषय जे जे काही नाथ महाराजांनी सांगून ठेवलेले आहेत त्या विषयांचा जर आपण आढावा घेतला तर आपल्याला असं लक्षात येईल की ह्या सगळ्या गोष्टी या एका वारकऱ्यामध्ये आपल्याला बघायला सापडतात. त्याच्या मुखामध्ये अखंड नामस्मरण असतं. वारीच्या वाटेवर जर आपण बघितलं तर अखंड गात जागा प्रेम मागा विठ्ठला. गात जायचंय पण पांडुरंगाच्या चरणापाशी. आणि आपण जर सकाळपासून ते रात्रीपर्यंत जर का आपण पालखी सोहळ्यामधल्या सगळ्या पालखी सोहळ्यांचा जर दिनक्रम बघितला तर जे परंपरागत पालखी सोहळे आहेत याच्यामध्ये अखंड नामस्मरण चालू असतं. परमात्म्याचं नामस्मरण कधीही थांबत नाही, अखंड चालू असतो, अखंड विना तो चालू असतो. मग अशा पद्धतीचं जे नामस्मरण आहे ते त्या वारकऱ्याकडनं घडतं. त्या तुळशीची माळ आपण पाहू शकतो. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंडित. तोबाराय सांगतात पंढरपूर पाहायचंय, उगाच हाऊस मौज म्हणून पंढरपुरामध्ये जायचं नाही. पंढरपुरामध्ये जर जायचं असेल तर वारकरी होऊन जायचं. वारकऱ्याचा वेश करून जायचं का नाही, अंतःकरण सुद्धा वारकऱ्यांचं झालं पाहिजे. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, अशा प्रकारचं अंतःकरण करून आपण पांडुरंगाच्या वारीला जायला हवं. मग कधी जायचं तर आषाढी कार्तिकीला तो पांडुरंगाच्या वारीला जातो. त्यामुळे या त्या सगळ्या गोष्टी नित्य नियमानं वारकऱ्यांच्याकडून घडत असल्यामुळे वारकरी हा देवाला आवडतो असं आपण म्हणू शकतो. मग अशा पद्धतीनं तो पांडुरंग परमात्मा आपल्यासाठी उभा आहे. आणि नाथ महाराजांनी तर एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला सांगितलंय बरं का. जीवनामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला संत महात्मे सांगतात, सुखा लागी करीसी तळमळ तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप होशी जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. मग अशा पद्धतीनं जन्माला आल्याच्या नंतर आपण पंढरीची वारी केली पाहिजे. पण ज्यांच्याकडनं पंढरपूरची वारी जन्मातून होत नाही, नाथ महाराज सांगतात, नेणे पंढरीची वारी जन्मा आला तो भिकारी. जीवनामध्ये जर का पंढरपूरची वारी घडत नसेल तर जन्माला येऊन तो भिकारी आहे, अशा पद्धतीची भाषाही संत महात्म्यांनी वापरलेली आपण पाहू शकतो. त्यामुळे एकूणच काय तर पंढरपूरची वारी ही आपल्यासाठी एक प्रेरणास्थान आहे. पंढरपूरची वारी हे आपल्यासाठी एक श्रद्धेचं एक महत्वाचं साधन आहे. पंढरपूरची वारी हे आपल्याला जीवनामध्ये आपल्याला एक प्रकारची प्रेरणा देणारं स्थान आहे. पंढरपूरची वारी हे आपल्याला एक प्रकारे ज्याला आपण म्हणतो, काही लोक असं म्हणतात रस्त्यानं वारीमध्ये जात असताना, काही लोक म्हणतात नाही आम्ही येऊ शकत नाहीत, जे येत नाहीत ते असं सांगतात आम्ही येऊ शकत नाहीत. का येऊ शकत नाहीत? तिथे काही सोयी नसतात. मग कसंही करून एखाद्या माणसाला जर का तिथे पंढरपूरच्या वारीला आणलंच, नो ऍडजस्टमेंट म्हणणारा माणूस ऍडजस्टमेंट इज बेस्ट पॉलिसी या धारणेवरती येऊन थांबतो. हे संतांच्या या वारीचं आणि पांडुरंगाच्या वारीचं महत्व आहे. त्यामुळे ही वारी अखंडपणे आपल्याकडनं घडणं अपेक्षित आहे. हल्ली काय आहे की अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारे वारीमध्ये वेगवेगळे उपक्रम घेऊन येत असतात. आणि हल्ली आता जी काळाची गरज आहे असा आपण पर्यावरणाचा एक विचार महत्वाचा आपण सर्वांनी जाणून घेतला पाहिजे. दुर्दैवानं कोरोना मुळे आपलं सगळं जग एक प्रकारे ठप्प झालेलं आहे. परंतु हे जग जरी ठप्प झालेलं असेल तरी त्याच्यातून निर्माण होणारं जे प्रदूषण आहे ते मात्र एक प्रकारे थांबलंय. याला इष्टापत्ती म्हणायला हरकत नाही. आणि मग काय, मग त्या असं ऐकण्यात आलंय की याच्यामुळे त्या ओझोनचा थर वाढलेला आहे. पण हा थर आता वाढलेला असला तो वाढलेलाच असणं गरजेचं आहे, कारण ओझोनचा जेवढा थर वाढेल तेवढे आपली पृथ्वी सुरक्षित राहणार आहे. आणि पुढच्या पिढ्यांचा विचार करण्यासाठी आपण सर्वजणांनी काही ना काहीतरी पाऊल उचललं पाहिजे. जसं की आपल्या भारतामध्ये आता स्वच्छ भारत अभियान हा एक उपक्रम सुरू झालेला आहे. आपण आपल्या घरापासून सुरुवात करणं अपेक्षित आहे. आपण आपल्या आजूबाजूच्या परिसरापासून सुरुवात करणं अपेक्षित आहे. जगाचा विचार करण्यापेक्षा आपण पहिले स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. मी स्वतःची माझी आजूबाजूची जागा स्वच्छ आहे का, माझा परिसर स्वच्छ आहे का, माझी गल्ली स्वच्छ आहे का, माझं गाव स्वच्छ आहे का, माझा तालुका स्वच्छ आहे का, माझा जिल्हा स्वच्छ आहे का, माझं राज्य स्वच्छ आहे का, आणि मग माझा देश स्वच्छ आहे का. अशा प्रकारे हे उत्तरोत्तर वाढत जाणारी गोष्ट आहे. आणि ही गोष्ट आपण आपल्या मनामध्ये ठेवली पाहिजे. कारण स्वच्छता, ज्या ठिकाणी स्वच्छता असते तिथे चांगल्या गोष्टी येऊन राहत असतात. खाण्याचे चांगले पदार्थ जर का आपल्याला एखाद्या बरणीमध्ये भरायचे असतील तर ज्याप्रमाणे ती बरणी स्वच्छ असणं अपेक्षित आहे, जसं पण पांडुरंग परमात्मा आपल्या हृदयामध्ये येऊन थांबतो. पण आपल्या हृदयामध्ये येतो म्हणजे कोणाच्या हृदयामध्ये येतो तर ज्याचं हृदय शुद्ध आहे, ज्याचं हृदय पवित्र आहे आणि ज्याचं हृदय स्वच्छ आहे. कारण त्याच हृदयामध्ये
तो परमात्मा येऊन बसतो. ज्याच्यामध्ये विकार भरलेले आहेत त्या विकारयुक्त हृदयामध्ये तो परमात्मा येऊन बसत नाही. म्हणून ज्याच्या हृदयामध्ये विकार आहेत तिथे ते चांगल्या गोष्टी येत नाही. चांगल्या गोष्टी जर का आपल्याकडे याव्या वाटत असतील तर आधी स्वच्छता गरजेची आहे. आणि त्यामुळे ही स्वच्छता ही आपण आपल्या स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. दुसरी गोष्ट, पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये याच्यासाठी आपण वृक्ष लागवड सुद्धा केली पाहिजे. अनेक संस्था, संघटना या आपापल्या परीने ह्या सगळ्या गोष्टी करतायत. परंतु माझ्या काही बघण्यात किंवा वाचण्यामध्ये एक युक्ती आली. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो. लोक काय करतात, काही लोक टीव्ही वरती किंवा पेपरमध्ये वर्तमानपत्रात काहीतरी फोटो यावेत म्हणून जरी काही झाडं वगैरे लावत असतील, परंतु ती जगली की नाही याचा विचार मात्र होत नाही. याच्यासाठी एक अभिनव युक्ती मला माझ्या काही बघण्यात आली. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की जिथे काटेरी वृक्ष, जिथे हिरवी काटेरी वृक्ष वाढलेली आहेत, त्या काटेरी वृक्षाच्या मध्ये जर आपण बिया टाकल्या, तिथे थोडंसं खड्डा खोदून जर का आपण तिथे बिया टाकल्या आणि माती टाकून बुजवून टाकलं, तर असं सांगितलं गेलं, असं संशोधनांती लक्षात आलेलं आहे की त्या वाढलेल्या झाडाला पाणी घालण्याची गरज पडत नाही. कारण ज्या पाण्याच्या माध्यमातून ही काटेरी झुडपं वाढलेली आहेत, आर्द्रता त्या ठिकाणी आहे आणि त्या आर्द्रतेमुळेच ती झाडं वाढतात. ती झाडं प्राणी दुसरे खाऊ शकत नाहीत, कारण त्याच्या आजूबाजूला काटे असतात. त्यामुळे प्राण्यांचं तिथे तोंड जाऊ शकत नाही, म्हणून ती झाडं वाचतात, असं एक संशोधनांती समोर आलेलं आहे. त्यामुळे ज्यांना करायचं असेल, काहीतरी वृक्षारोपण करायचं असेल, कधी कधी असा प्रश्न पडतो की झाडं लावायची पण जगवायची कशी. जर का लावलेली झाडं जगवायची असतील तर हे एक महत्वाचं संशोधन आहे. आणि या काटेरी वृक्षांमध्ये खड्डा करून जर का आपण त्याच्यामध्ये बिया टाकल्या तर ते झाड निश्चितपणे वाढू शकेल. त्याची निगा राखण्याची आपल्याला सुद्धा गरज नाही, असं लक्षात आलेलं आहे. त्यामुळे जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढी आपण आपल्या देशाची, आपल्या देवाची आणि आपण देवाची आणि देशाची सेवा करायची आहे. आपण वारकरी संप्रदायाची सेवा करायची आहे. आपण आपल्या धर्माची सेवा करायची आहे. त्यामुळे सर्वजण या वारीमधून काही ना काहीतरी चांगल्या गोष्टी घेतील. हल्ली हा कोरोनाचा कालखंड असल्यामुळे लोकांना स्वतःबद्दल विचार करायला वेळ आहे. तर या विचारातून एकच विचार आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावा की आपण जन्माला येऊन काय केलं, आपला जन्म कशासाठी आहे, भगवंतानं आपल्याला मनुष्याच्या जन्माला घातलंय ते कशासाठी घातलंय, याचा जर का सकारात्मकतेनं आपण विचार केला तर आपण देव, देश आणि धर्माच्यासाठी काही ना काहीतरी पाऊल उचलल्याशिवाय राहणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपल्याला सर्वांना आषाढी वारीच्या निमित्तानं एक सुंदर उपक्रम हा जो सुरू करून दिलेला आहे, विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत या फेसबुक पेजच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू आहे. त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय.